दना ना 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 दना ना 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 ना. आता यात कसं म्हणू लक्षण गीत. दिसेन च परस्परी प्रणय अंतरे वांछित सुधाकर पहा स्वतः सुकुनी होवरी लांछित करासन च याचिया परिसुधेस भूस्वीकरी स्वतः हिरविभोवती भ्रमण फोल पृथ्वी करी. नमस्कार, मी अर्निका. बांधणीच्या कविता या यूट्यूब चॅनलवर आज पृथ्वी वृत्तात तुमचं स्वागत. आता मी ज्या 4 ओळी म्हटल्या त्या माधव जुलियनांच्या छंदोरचना नावाच्या पुस्तकातल्या आहेत. आणि मी पूर्वी एकदा उल्लेख केला होता की त्या पुस्तकात त्यांनी प्रत्येक वृत्ताबद्दल 4-4 ओळी लिहिल्या आहेत आणि 4थ्या ओळीत वृत्ताचं नाव येतं. तर आजचं आपलं वृत्त पृथ्वी आणि त्या वृत्ताबद्दल ते काय म्हणतायत. त्यातली ही कविता चंद्र, पृथ्वी आणि सूर्य अशा लव्ह ट्रायंगल बद्दल आहे. म्हणजे काय की दिसे नच परस्परी प्रणय अंतरे वांछित. एकमेकांना दिसत नाही पण प्रेमाची तर दोन्ही हृदयांना इच्छा आहे. आणि आता सुधाकर पहा स्वतः सुकुनी हो वरी लांछित. म्हणजे चंद्र प्रेमात झुरत सुकून डागाळलेला झालाय, लांछित. करास नच याचिया परिसुधेस भूस्वीकरी. बरं, आता पृथ्वी काय करतीये? ती चंद्राचा हात जो तिला ऑफर केलाय तो स्वीकारत नाहीये. पण चंद्र तिला जो सूर्याचा प्रकाश देऊ करतोय, जी सुधा देऊ करतोय, ती गपचूप स्वीकारतीये. आणि एकीकडे तीही अशा कोणाभोवती तरी फेऱ्या मारतीये ज्याच्याबरोबर तिचं काहीच होणं शक्य नाही. आता पृथ्वी वृत्तातल्या कवितांच्या ओळींची फोड, त्यात कुठले गण येतात, वृत्ताचं लक्षण काव्य काय, हे आज आपण जरा सावकाशीने बघू. कारण मराठीतल्या कवितांमध्ये तरी या वृत्ताची सगळ्यात मोठी मजा आता म्हटलेल्या चालीत आहे. ही चाल तशी व्हॅनिला चाल आहे. व्हॅनिला चाल आहे म्हणजे आहे उत्तमच, पण नॉन ओपिनियनेटेड. दुःखद कविता असेल तर तिला फार आनंदी करते असं होत नाही, किंवा ही चाल एखाद्या आनंदी कवितेला फार दुःखद करते असं होत नाही. कुठलीही कविता असली मराठीतली तरी साधारणपणे ते शब्द वाहून आणायला ही चाल खूप उपयोगी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे आणि एकदा का ती डोक्यात बसली की जाम बाहेर निघत नाही. मी आत्ता ही चाल म्हणताना तुम्हाला कुठली कविता आठवली असेल मराठीतली ते मला माहिती आहे. जाऊ दे, मी ती म्हणणार नाहीये, ती सगळ्यांना येते, आपापली म्हणा. आपण काही वेगळ्या कविता बघू आणि मग मी सांगते की या चालीला मी व्हॅनिला चाल का म्हटलं ते. यात कृष्णशास्त्री चिपळूणकरांची शुकान्युक्ती नावाची एक कविता आहे आणि ती 60 किंवा 70च्या दशकात बालभारतीच्या पुस्तकात असायची मला वाटतं. अन्योक्ती, शुकान्युक्ती म्हणजे थोडं लेकी बोले सुने लागे असतं. शुकान्युक्ती म्हणजे पोपटाला उद्देशून कविता लिहिली आहे खरी, पण जे म्हणणं आहे ते खरंच त्या शुकाबद्दल, पोपटाबद्दल आहे असं नाही. काय आहेत त्या ओळी? फळे मधुर खावया असती नित्य मेवे तसे, हिरे जडित सुंदरी कनक पंजरी ही वसे. अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे, स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. फळं आहेत, काजू किसमिस आहे खायला, आणि अशी हिरे जडित सुंदरी आहे ती, कनकपंजरी सोन्याच्या पिंजऱ्यात कैद असलेली. अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे. अहर्निश म्हणजे दिवस रात्र. आपल्या पोस्ट खात्याचं ब्रीदवाक्य आहे ना, अहर्निशम सेवामहे. अहर्निश म्हणजे दिवस रात्र. दिवस रात्र तरी सुद्धा
तो पोपट मनोमन दुःखी होतोय, कारण स्वतंत्र वनवृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे. वनात जेव्हा आपण फ्री बर्ड होतो तेव्हा किती मोकळीक होती, तेव्हाचं सुख आठवून पिंजऱ्यात बसून तो दुःखी होतोय. कुणाबद्दल असेल? कड्यावरुनिया उड्या धडधडा पाये टाकिती, करोनी गुरु गर्जना निकट देश नादावती. माकडं कठड्यावरून धडाधड पाण्यात उड्या टाकतात. हो, खरं क्रिकेटवर कविता करताना काही बाबा मालिनी वृत्तापाशी थांबले नाहीयेत. पृथ्वीचा एपिसोड मी आज रेकॉर्ड करणार आहे म्हटल्यावर त्यांनी मला एक इन्स्टंट पृथ्वी पाठवलेली आहे आत्ताच अगदी. हुक शॉट बद्दल आहे बरं का. क्षणात फिरुनी पदे वळवुनी तडाखा करी, असे बघत चेंडूला उसळता मुखाच्या वरी. शॉर्ट बॉलवर हुक शॉट. किती देऊ 10 पैकी 7? मला ना पृथ्वी वृत्तातली कविता वाचल्यावर फार वाटायचं की यातल्या सगळ्या कविता जुन्याच आहेत, हल्ली लिहित नाहीत का पृथ्वी वृत्तात? सगळ्या प्रार्थना किंवा सगळ्या पुराणातल्याच कथा आहेत का? आणि 7-8 वर्षापूर्वी भारती बिर्जे डिग्गीकर यांची एक विमान प्रवासावरची कविता वाचली आणि ती पृथ्वी वृत्तात होती. विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी, गती भरत यंत्रणा थरथरे अवाढव्यशी. सहास्य परिचारिका सुवसना करे आर्जवा, सुटे धरणी बंध हा पथिक मित्र हो सज्ज व्हा. परिचारिका, बरं, एअर होस्टेस. सहास्य परिचारिका सुवसना म्हणजे वेल ड्रेस्ड अँड स्माइलिंग एअर होस्टेस. करे आर्जवा, विनंती करते. सुटे धरणी बंध हा पथिक मित्र हो सज्ज व्हा, कृपया कुर्सी की पेटी बांध लीजिए. जसे हळूहळू चढे वर विमान वेगे उठे, घरे नगर कार्यक्षेत्र पथजाल मागे सुटे. क्षणैक नजरे पुढे झरझरा नकाशा सरे, विशाल तिमिरावरी विरळ रोषणाई उरे. उडे शकट एकटा नवनव्या प्रदेशांवरी, किती प्रहर नेणिवेत झरती उदासी परी. अधांतरच आपुले घर नवे मना लागमे. आपल्याला वाटतं की आता आपलं घर अधांतरीच आहे, हवेतच आहे. गवाक्ष पडद्यामध्ये लपत शर्वरी आक्रमे, म्हणजे खिडकीच्या पडद्यामागून लपत लपत पहाट होते आक्रमे. सरे समय ना कळे असत नीज की जागृती. हे लॉंग फ्लाईटचा जेट लॅग तसंच आहे. सरे समय ना कळे असत नीज की जागृती, तशात परिचारिका दिसत भासशी आकृती. नसेच पण भासतो हसत ती करे स्वागता, उठा दिवस हा शुभंकर असो तुम्हा सर्वथा. आता खिडकीतून हळूहळू प्रकाश येतोय. गवाक्ष उजळे दिसे उगवती धरे लालिमा, अपार नभ पोकळीत झळके नवा नीलिमा. कुठे पुसट पुंजके ढग असे वाहती सुखे, असा दिन महोत्सवी नयन पाहती कौतुके. नभात नभ गुंतले नभ नभामध्ये लोपले, नभास नभ भेटले नभ नभावरी लोटले. निळे नितळ मोकळे झळकते नभाचे तळे, किती उजळ कोवळे चमकती दिशांचे मळे. प्रवास असती किती कुठूनसे कुठे जायचे, मला निखळ वैभवी क्षण असे सवे न्यायचे. असो कलह तलखली गलबला जीवा भोवती, परंतु निकट क्षणी नभ निळे मला सोबती. आपली ती चंद्र सूर्य पृथ्वीवरची कविता, मग शुकान्योक्ती, मग आता शेवटी म्हणणारे ती केवढे हे क्रौर्य,
ती पण पक्षिणीवरची, घायाळ झालेल्या. त्यानंतर बऱ्याच प्रार्थना आपल्याकडच्या. पंत कवींपैकी मोरोपंतांनी लिहिलेली केकावली 130 श्लोकांची, सुसंगती सदा घडो वगैरे श्लोक ज्या मोठ्या काव्याचा भाग आहेत, ती केकावली. झालं तर आत्ता बाबांची हुक शॉटवरची पृथ्वीतली कविता, भारती बिरज्यांची विमानावरची वाचून दाखवली ती कविता. या सगळ्या कविता किती वेगवेगळ्या फ्लेवरच्या आहेत, पण एकाच चालीने, चालीचं फार काही स्वतःचं असं मत न देता त्या सगळ्या आपल्यापर्यंत आणून पोचवल्यात आणि आपल्याला त्या लक्षात ठेवायला सोप्या करून दिल्यात. माझ्या भावाच्या भाषेत ही नॉन ओपिनियनेटेड चाल आहे. मी त्याला व्हॅनिला चाल म्हणते. आणि हे मी परत परत म्हणतेय कारण मी पृथ्वी वृत्ताची नेपाळमध्ये काय चाल प्रचलित आहे ती ऐकली आणि उत्तर भारतात काही ठिकाणी कुठली चाल प्रचलित आहे तेही ऐकलं. त्या अशा साध्या सुध्या चाली नाहीयेत, म्हणजे त्यांचा स्वभाव आणि भूगोल इतका वेगळा आहे ना की कुठल्याही मूळची कविता त्या चाली घेऊ शकतील असं नाहीये. आपण एक मराठी ओळ घेऊया साधी सुधी, आणि ती नेपाळी चालीत आणि उत्तर भारतातल्या एका चालीत अशी म्हणून बघूया. तर साधी ओळ कुठली घ्यायची पण कवितेला त्रास होणार नाही अशी. ठीक आहे, पृथ्वी वृत्ताच्या लक्षण गीताची ओळ घेऊया. पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा. म्हणजे काय की जिच्या पदात अक्षरगण ज ज स य येतात आणि शेवटी एक लघु आणि एक गुरु अक्षर येतं. जनात समरा यमाचा लगा असे गण होतील ते. आपण असं करूया ना, ही एक ओळ घेऊ आणि मग ते जे अक्षरगण आहेत ते पूर्ण म्हणू. पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा. जनात समरा यमाचा लगा. हीच कविता नेपाळी चालीत. पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा. कुठेतरी हिमालयात एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरायला घेऊन गेलाय आणि वाटेवर जाता जाता गातोय, अशी ती चाल आहे. ती सगळ्या कवितांना नाही म्हणू शकणार, पण नेपाळी मी काही कविता ऐकल्या त्यातल्या आणि त्या बेमालूम त्यात बसतात आणि इतक्या सुंदर वाटतात. त्या भूगोलाची गंमत आहे बहुतेक, त्या भाषेची भूगोलाची गंमत आहे. वृत्त तेच, किती स्वभाव बदलला. इकडे उत्तर भारतात अजून वेगळाच विषय. काय बरं आहेत आपली ओळती. आता यात कसं म्हणू लक्षणगीत. पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा. जनात समरा यमाचा लगा. पदी गण जसा जसा यलग वृत्त पृथ्वी म्हणा. राहिला प्रश्न पृथ्वी वृत्तातल्या एका ओळीची फोड करण्याचा. त्यासाठी आपण भारती बिरजे डिग्गीकरांची विमानाची कविता घेऊया, कारण पहिल्या ओळीत त्यात अजिबात जोडाक्षर नाहीयेत. आपल्याला त्याची फोड बघणं खूप सोपं जाईल. आता एक तांत्रिक व्यत्यय, खरं तर तांत्रिक व्यत्यय नाहीये हा भीतीमुळे आलेला व्यत्यय आहे.
आपलं ते जे फडताळ होतं आठवतंय, ज्याच्यात प्रत्येक अक्षरगणाच्या वेगवेगळ्या बरण्यांचं चित्र काढलेलं होतं आणि शेवटी लघु आणि गुरु अशा छोट्या 2 बुदल्या होत्या. तर ते जिथे आहे, छान मांडणी वगैरे करून मी ठेवलं होतं, त्यावर एवढा मोठा कोळी बसलाय, एवढा मोठा. आणि मी त्याला हलवून फक्त तो फळा रिकामा करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो नाही जातंय. नंतर फोटो काढून टाकेन. आता या पलीकडे मी अजून त्या कोळ्याला उचलून कुठे सोडणं-बिडणं असं काही करू शकत नाही. आपण बेसिक पाटीकडे जाऊया आज. पृथ्वीवृत्ताच्या आपल्या लक्षणगीतातली आपण ओळ बघितली ना पहिली. जस जस य ल ग असा फॉर्म्युला आहे पृथ्वीचा, रेसिपी. तर ज म्हणजे कुठला गण आहे? जनात. लघु गुरु लघु. स म्हणजे समरा. लघु लघु गुरु. य म्हणजे यमाचा. लघु गुरु गुरु. जस परत जस, मग य येतो आणि शेवटी एक लघु अक्षर आणि एक गुरु अक्षर. बघूया आपल्या ओळीत काय होतंय ते. विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी. विमानातला वि लघु, मा गुरु, न लघु. जनात विमान. उचले लघु लघु गुरु. उचले समरा. जरा ज म्हणजे लघु गुरु लघु. परत जरा ज जनात. डशिळा लघु लघु गुरु. डशिळा समरा. रुपेरी लघु गुरु गुरु. रुपेरी यमाचा. कुशी लगा. म्हणजे आता शेवटी एक लघु अक्षर आणि एक गुरु अक्षर. विमान उचले जरा जडशिळा रुपेरी कुशी. झाली पृथ्वी. पृथ्वीची आपण अशी एवढी फोड करून बघायची वेळच येत नाही खरं तर. पहिले 2 शब्द चालीत बसले की वाटतं अरे ही पृथ्वी असणारच आहे. करून बघा. माझा काका गिरीश केतकर आणि मावशी सुषमा केतकर हे गेली अनेक वर्ष पक्षी निरीक्षणासाठी जागोजागी फिरत असतात. आणि आता ते कुठे फिरत नसले किंवा कितीही वेगाने कुठल्या वाहनातून जात असले, तरी त्यांची नजर पक्ष्यांच्या बारीक बारीक हालचाली टिपायला इतकी सरावलेली आहे ना आता, की बाकी सगळे शांत बसलेले असतात आणि ते एकदम येतो बघ बुलबुल. म्हटलं कुठे बुलबुल, मला कावळे दिसतात फक्त. तर त्यांनी काढलेले अनेक सुंदर सुंदर फोटो आहेत आणि त्यातले बरेच बघताना, विशेषतः एखादी पक्षी असेल आणि तिचं पिल्लू असेल, ती घास भरवत असेल पिल्लाला, तर ते फोटो बघताना मला नेहमी केवढे हे क्रौर्य ही नावा टिळकांची कविता आठवते. आज मी एपिसोडचा शेवट या कवितेने करणार आहे, कारण पृथ्वीवृत्तात ही आहेच आणि तिचं जे सगळ्यात शेवटचं कडवं आहे ते आपल्याला आपल्या पुढच्या आठवड्याच्या वृत्ताकडे घेऊन जाईल. तर ही कविता म्हणत असताना मला बॅकग्राऊंडला गिरीश काकाने काढलेले काही फोटो हवे होते आणि ते त्याने बांधणीच्या कविता चॅनलच्या या व्हिडिओसाठी दिलेत आपल्याला. ज्यांना ते आवडतील आणि ज्यांना अजून असे फोटो बघायचे असतील त्यांच्यासाठी मी त्याचं इंस्टाग्राम हँडल देतेय आणि येत्या काही दिवसांमध्ये तो अजून अनेक फोटो अपलोड करेल. तर ते तुम्ही जाऊन नक्की बघा. केवढे हे क्रौर्य नावा टिळकांची. एक पक्षीण पिल्लांसाठी चारा घेऊन घरट्याकडे परत येते आणि ती येता येताच झाडावर कुठेतरी विश्रांती घेत असते किंवा घास चोचीत घेऊन उभी असते आणि तेवढ्यात तिला शिकाऱ्याचा बाण लागतो. बाण लागल्यावर अंगातून घळाघळा रक्त यायला लागतं. तिला उडवत नाही, प्रचंड दुःखात असते ती,
पण शेवटचा एक घास पिल्लांना भरवावा म्हणून ती तशीच उडत तडफडत घरट्याकडे परत येत असते. आणि ती येऊन पिल्लांना म्हणतीये की मला फार काही बोलवत नाहीये, पण आज एक शेवटचा घास मी तुमच्यासाठी आणलाय. इथून पुढे हे देवच तुमचं रक्षण करो. मी रोज एवढी गोड गाऊन मनुष्य जातीला रमवायचे आणि मला त्याचं हेच फळ मिळालं, हा काय न्याय आहे? त्यांच्याच हाती आज मी मारली जातेय. तुम्हाला वाटेल की आई जगाला भुलली, तिला मोह पडला इतर गोष्टींचा म्हणून ती गेली उडून, गेली सोडून. तर तसं नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगायला आले आहे की हा माझा तुमच्यासाठी आणलेला शेवटचा घास आहे. आणि एवढं सगळं करून स्वतःच्या वाहत असलेल्या रक्ताने घरटं भिजू नये, सुशय्या म्हणजे त्या पिल्लांसाठी जे मऊ मऊ पॅडिंग तिने घरट्यात आणून ठेवलंय ते भिजून नासू नये म्हणून ती पक्षीण झाडाच्या तळाशी खोडापाशी झोपलीय. तिथे प्राण सोडायला गेलीय. केवढे हे क्रौर्य! क्षणोक्षणी पडे उठे परिबळे उडे बापडी चुके पथही उनी स्थिमित दृष्टीला झापडी. किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी तशीच निज कोटरा परत पातली पक्षिणी. म्हणे निज शिशूं प्रती अधिक बोलवे ना मला तुम्हास अजियंतीचा कवळ एक मी आणिला. करा मधुर हा चला भरविते तुम्हा एकदा करो जतन या पुढे प्रभु पिता अनाथा सदा. आहा मधुर गाऊनी रमविले सकाळी जना कृतघ्न मज मारतील नचही मनी कल्पना. तुम्हास्तव मुखी सुखे धरुनी घास झाडावरी क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरी. निघोनी नर जातीला रमविण्यात गेले वय म्हणून वधिले मला किती दया कसा हा नय. उदार बहुशूर हा नर खरोखरी जाहला वधूनी मज पाखरा निरपराध की दुर्बला. म्हणाल भुलली जगा विसरली प्रियाले करा म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा. नसेल वही उष्णता न चकुशीत माझ्या शिरा स्मराम बरोबरी परिदया घना ईश्वरा. असो रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी म्हणून तरुच्या तळी निजली ती द्विजा भूवरी. जिवंत बहु बोलके किती सुरम्य ते उत्पल नरे धरुनी नाशिले खचित थोर बुद्धी बल. मातीत ते पसरले अतिरम्य पंख केले वरी उदर पांढुर निष्कलंक. चंचू तशीच उघडी पदलांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले.